आता महापौर असतानाच कामं करतात तर खासदार झालो किती कामं करतील ते. कॉर्पोरेशनची लोक आले ते बघायचे, चेक करायचे, मोहळ कधी आले नाहीत किंवा काय त्यांनी काही केलं नाही, काय नाही. रोड केली, लोकांची पगार वाढवली, घरदारं बांधून दिली. बँक कधी 5 लाख लोन नव्हती देत, आता 20 लाख देते लोकांना. लोकांना एक टाइम पाणी यायचं 2-3 तास त्यांना काय हे नाही होत. पाणी तरी व्यवस्थित पाहिजे. आणि जे निवडून आले ते कधी सोसायटीत फिरले बी नाही. कुठलाही पक्ष असो ही महागाई जनतेची कमी करावी, शेतकऱ्यांना काय मिळायचं ते मिळलं पाहिजे, कामगारांना पगारवाढ मिळाली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पाहिजे आणि आपले जे काही वाहन चालवतात त्यांचे गॅस परत पेट्रोल हे भाव कमी केले पाहिजे. लोकसभेची निवडणूक चालू आहे बरोबर. हो पुण्यात कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? हो माहिती आहेत ना. कोण कोण आहेत? मुरलीधर मोहोळ आहेत, हां दंगेकर आहे, हां वसंत मोरे. बरं. त्यांची कामं मुरलीधर मोहोळांचं काम माहिती आहे का तुम्हाला? हो महापौर असताना चांगले कामं केले त्यांनी. बरं. कुस्तीच्या स्पर्धा घेतल्या महाराष्ट्र केसरी हां आणि कोविड काळामध्ये महापौर असताना भरपूर कामं केली त्यांनी. बरं. आता महापौर असतानाच कामं करतात तर खासदार झालो किती कामं करतील ते. हां त्यामुळं मुरलीधर मोहोळच आणणं पाहिजे आम्हाला सुद्धा. बरं. केंद्रामध्ये काय होईल असं वाटतं? मोदी पुन्हा पंतप्रधान होतील का? लय वेळा, काँग्रेसला खूप वेळा येईल. का हो? मोदीची कामंच तेवढेच. बरं. काय काय काम माहिती आहे का? मोदीची कामं पाहता काय आहे, अख्ख्या जगामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे. आता काय कामं सांगितली हां होणार. आणि शहरात एकंदरीत काय वातावरण आहे? शहरात भाजपचंच वातावरण आहे. दंगेकरांच्या रूपाने तगडा उमेदवार दिला नाही का नाही, दंगेकर मर्यादितच चालणार त्यांच्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये. मोहोळे कोथरूड पितूर साईड सगळीकडे झाले आणि महापौर मनपामध्ये BJPची सत्ता आहे म्हणलं सवालच नाही. पुण्यातलं म्हणलं तर आमच्याकडे दंगेकरच आहे, बेस्ट आणि खास माणूस. आणि काँग्रेसचा हा माणूस दंगेकर हा लागणारच, हे पक्क आहे. कारण मोहोळ तर कधी आमच्या इकडे फडकलेच नाहीत, म्हणून मोहोळचा आमचा काही संबंधच येत नाही. म्हणून दंगेकरांना इकडून पुण्यामधून म्हणजे ते तर निवडून येणारच. मागचा कोविडचा काळ गेला, हो. महापौर होते मोहोळ, काही कामं केलेत का त्यांनी? काय कामं केली? फक्त कॉर्पोरेशनची लोक आले ते बघायचे, चेक करायचे, मोहोळ कधी आले नाहीत किंवा काय त्यांनी काही केलं नाही, काय नाही. त्यांनी कमी विजिट तरी द्यायचं होतं. आमचे खासदार सुद्धा नाही आले का आमदार सुद्धा नाही आले, म्हणून त्याच्याकरता आम्ही म्हणजे काहीच बोलू शकत नाही ना. मग पुण्यात पंजाब चालणार का? हो, पुण्यात पंचायत चालणार आता. या आजच्या सध्याच्या घडीला पंजेच्या शिवाय दुसरं काहीच येत. पण तिकडं मोरे पण उभे आहेत, असू द्या ना. पण तिकडं म्हणजे काही वंचितची मतं तिकडे जाणार, त्याचा फटका दंगेकर बसण्याची शक्यता आहे. मागचा इतिहास जर पाहिला हा, तर तसंच होऊ राहिलंय सध्या. नाही ना, त्याच्यात काहीतरी ताळमेळ होणार ना. जोड म्हणजे कसं माहितीये का, काहीतरी होणार की बाबा एक तर वंचितवाले सांगतील किंवा काँग्रेसवाले तरी सांगतील की बाबा तुम्ही जरा यांना मदत करा, नाही तर आम्हाला मदत करा. मतं तर थोडीफार फिरतातच, इकडे तिकडे होतातच मत. कारण ऐन टायमाला मतदार बी दगा देतो. निवडणूक चालू आहे. कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? ते नाही सांगता यायचे, पण आहे उमेदवार. भाजपकडून मुरलीधर मोहोळ. मुरलीधर मोहोळ बरं. काय त्यांचं काम माहिती आहे का? चांगलं काम आहे त्यांचं, हां करतात चांगलं काम. हं. सगळीकडं रोड केले, आता औषधं सगळं केले की बरं. कोरोना काळात. हां. कोरोनात काय होतं? काय मदत भेटली? की टेनिसेटर भेटले, फवारा मारून भेटला, हं. झालं. लोक ॲडमिट होते, जेवण खाऊन सगळं भेटले लोकांना. अच्छा. देशात आता कोण येईल वाटतं? मोदी पंतप्रधान होतील का पुन्हा? हो, होतीन की. का हो? काम चांगलं केलंय ना. हां. रोड केली, हं. लोकांची पगार वाढवली, घरदारं बांधून दिली. बरं. बँक कधी 5 लाख लोन नव्हती देत, हां. आता 20 लाख देते लोकांना. देतात, होतंय. येणार पंतप्रधान होणार मोदी. महिलांच्या योजना काय पोहोचले? हा, आम्हाला आलते करोना काळात आमच्या 0 बजेटच्या ह्याला बरं. 500 रुपये आलते.
बरं. 2-3 वेळा आलते. आणि आता बायकांसाठी 50% सवलत आहे केलं, कधी फिरलेत का? नाही, कुठं नाही गेलेला आपण फिरायला. पण सवलत आहे. हाय बच्ची सवलत आहे. काय वाटतं त्यावर? काय पैसेच नाहीच खर्चायला लागत ना सवलत असल्यामुळं, फुकट होतंय. दंगेकर आणि मोरेंचं नाही पाहिलं, बरं. पण मुरली मोरेंचं काम पाहिलेलं आहे. काय? कोरोना काळात बी पाहिलेलं आहे. अच्छा. आणि मग केंद्रीय पातळीवर तुम्हाला काय वाटतं, देशात कोणाची सत्ता येईल? केंद्रीय पातळीत BJPची सत्ता येईल, का हो? कारण मोदींचं काम चांगलं आहे आणि त्यांनी बरंच काय काय केलेलं आहे आपल्या आता भारतासाठी. तुमच्यापर्यंत योजना पोहोचलेत का मोदी सरकार? हो, पोचलेले आहेत. कुठल्या योजना पोहोचल्या? आमच्याकडं आयुष्यमान होते किंवा कोरोनाच्या काळात व्यवस्थित मिळालेले आहे ट्रीटमेंट सगळ्यांना. पुण्यामध्ये वंचित आपलं हे दंगेकर दंगेकर का बरं होतील ते? काम माणूस चांगला आहे आणि काम करणार आहे, इथं येऊन बी गेलेलं आहे, त्यामुळे बोलणारा बी चांगला आहे, लोकांसंग चांगला हे करणारा बी माणूस, एवढंच. आणि काय काम करायला पाहिजे तुमच्या वार्डामध्ये? काय आमच्या काय इथे समस्या आहेत? रस्ते नाही, हे नाही नीट, ते तर व्यवस्थित चांगलं करायला पाहिजे. आणि कॅमेरे, पाणी नाहीये लोकांना एक टाइम पाणी यायचं 2-3 तास, त्यांना काय हे नाही होत. पाणी तरी व्यवस्थित पाहिजे. आणि जे निवडून आले ते कधी सोसायटीत फिरले बी नाही, त्यांनी काहीच केलं नाही, आणि आलेच नाही तर करणार पुढं. मुरलीधर मोहोळांचं काम माहिती आहे का तुम्हाला? कोविडच्या काळात पण आम्हाला खूप मदत केली सध्या, बरं. आणि त्यांचे काम व्यवस्थित आहे, म्हणजे असं लोकांना उपयोगी पडतात, गरीबला पण उपयोगी पडतात ते. बाकी काय देशात काय होईल असं वाटतं? येतील ना निवडून. मोदी सरकार पण व्यवस्थित आहेत. पुन्हा येतील निवडून देशात? हो, येईल ना, का नाही येणार. आहे ना, ते व्यवस्थित आहेत, म्हणजे सगळ्यांना सपोर्ट करतात, चांगले कामं करतात ते पण. असं बोललं जातं की बेरोजगारी आहे, गॅसचे भाव वाढले. हो, गॅसचे भाव वाढले, पण आता कमी झाले ना सध्या. बरं. मग तेच गॅसचे भाव कमी व्हावं, म्हणजे असंच जर हे झालं तर नक्कीच येणार ते निवडून. काय वाटतं नाही, मला वाटतं मोदीशिवाय देशाला पर्यायच नाही. पुढे देश न्यायचा असेल, सुधारणा करायची, प्रगती करायची, आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारताचं नाव उज्ज्वल करायचं असेल, मोदीशिवाय पर्यायच नाही. का? मोदी वेगळंच काम करतो, विदाऊट भ्रष्टाचार, स्वच्छ कारभार, लोकांचा विश्वास आहे. बरं. पुण्यामध्ये लोकसभेचे कोण कोण उमेदवार आहेत माहिती आहेत का? नाही माहिती, अजून तर काय वाचण्यातच नाही. हे मुरलीधर मोहोळे आणि हे दंगेकर आहेत, हे 2 ऐकण्यात आहेत, म्हणजे अजून डिक्लेअर पूर्ण झालेले नाही आहेत. बरं. तुम्ही मोदी चांगले म्हणतायत, मग त्यांचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आहेत, काय वाटतं त्यांच्याबद्दल? चांगलेच माणूस आहे. पुण्याचा प्रथम नागरिक म्हणून मुरलीधर मोहोळने महापौर म्हणून चांगलं काम केलेलं आहे. भाजप तर चांगलं, भाजपची विचारसरणी चांगली आहे, काम करण्याची पद्धत चांगली आहे, स्वच्छ कारभार, सगळ्यांना घेऊन एकत्र काम करण्याची पद्धत चांगली आहे, सगळ्यांना विश्वासच घेणार. यांचे कार्यकारणे असे एकाला इकडे ठेवणार, एकाला तिकडे, सगळ्यांना एकत्र घेऊन चांगलं काम करण्याची पद्धत मोदीची आहे. विरोधक म्हणतायत की गॅस महाग केला, लोकांना खायला महाग झालंय, त्याचं काय परिणाम? लोकांना वाटतं तात्पुरतं की मोदींनी काय आता इलेक्शन आल्यामुळे कामं काढल्यात, निधी मंजूर केल्यात वगैरे, पण काय होणार नाही. नंतर आस्ते आस्ते असं होणार, कारण देशाची प्रगती करणार आहे तर काहीतरी त्याच्यासाठी जळ सोचावंच लागणार, निर्णय घ्यावाच लागणार. काय वाटत नाही, काय नाही. 400 पारचा नारा दिला आहे भाजपने, हां, मला काय वाटतं? ओकेच होणार. मोदी चालणारच, मोदी येतं देश आहे आणि मोदी आणणारच पुढं. आम्हाला एकच म्हणायचं आहे की कुठलाही पक्ष असो, ही महागाई जनतेची कमी करावी, शेतकऱ्यांना काय मिळायचं ते मिळलं पाहिजे, कामगारांना पगारवाढ मिळाली पाहिजे, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा पाहिजे, आणि आपले जे काही वाहन चालवतात त्यांचे गॅस परत पेट्रोल हे भाव कमी केले पाहिजे. टक्कर देणार का? 2 उमेदवारांमध्ये मोठी टक्कर होणार? हा, होणार. त्यात काय प्रश्नच नाही. आम्हाला नेता असा पाहिजे की चांगलं काम करणारा नेता पाहिजे, मग नेता कुठलाही असो, कुठल्याही पक्षाचा असो. मोहोळांनी मुरलीधर मोहोळ माजी महापौर होते, त्यांनी काम चांगले केले असं म्हणतायत, केलेत तर चांगले? तिकडच्या वार्डात केली, आमच्या वार्डात नाही केलेली, या गोपनगर भागात केलेली नाही कुणी अजून.
फक्त निमनच होते इथं पहिले करणारे. आता हे दगेकर जे स्ट्रॉंग आहेत काँग्रेसच्या बाबतीत, काँग्रेसच्या बाबतीत स्ट्रॉंग आहे आणि तो धाडसी माणूस आहे. एखादा गरीब व्यक्ती ह्या वार्डातून त्या वार्डात जरी त्याच्या घरी गेला तरी तो त्या लोकांना मदत करतो. कारण हा आम्हाला अनुभव आहे चांगला. आम्ही त्याला क्रिकेटचं इथं समजा पाहिजे, आम्ही क्रिकेटचं एखादा शो भरवला म्हणजे क्लब वगैरे आपण जे मॅचेस वगैरे घेतो त्यांना फक्त आम्ही जाऊन निमंत्रण दिलं की तुम्ही एक या 5 मिनिटं येऊन जावा, दोरी कापायला या, तुमच्या हाती उद्घाटन होते. ते न विचार करता कुठला वार्ड आहे काय हे बघत नाही. आता सध्या ते कसं आहे, जेव्हा ते लोकसभेचं मत तिकीट भेटेल हे तेव्हा त्यांना गॅरंटी नव्हती. कारण त्याच्या जागी मोहन जोशी होते, पहिले बी मोहन जोशीच होते, आता बी आहेत. पण ह्या वार्डात सध्या आता दगेकरांचं स्ट्रॉंग वजन आहे आणि ते कुठल्याही व्यक्तीला असं म्हणत नाही की बाबा की आमचं तू त्या वार्डातला आहे, मी तुझं काम कशाला करू, असं ते म्हणत नाही. तो फक्त व्यक्ती आहे, तो माझा नेता म्हणजे हे काय म्हणतात त्याला, कार्यकर्ता आहे. ह्या मतानीच ते बघतात. आता त्यांना तिकीट भेटले त्यामुळे ते अजून त्यांची जबाबदारी वाढली. ते हा विचार करणार नाही, ते अख्ख्या पुण्यातून येत खासदार, आता खासदार केलं बरोबर ना, निवडून आलेच पाहिजे. आणि ते निवडून 100 ना 101% ते निवडून येतील आमची गॅरंटी.